त्या ठिकाणी कोरेगाव आमचं पेरणे आणि ह्या सगळ्या परिसरात येत असतात. लाखोचा जनसमुदाय येत असतो. जसं आम्ही आषाढी एकादशीला दर्शनाच्या करता पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्या करता समाज जमतो, चैत्यभूमीचा दर्शनाला 6 डिसेंबरला समाज जमतो, तशा पद्धतीनं इथंही 1 जानेवारीला समाज जमतो. काही लाखोंनी समाज ज्यावेळेस जमतो त्यावेळेस तिथली कायदा सुव्यवस्था, तिथली वाहतूक, तिथल्या लोकांचं पिण्याचं पाणी, तिथल्या लोकांना लाईट वगैरे ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा उपलब्ध करून देणं, बसेस, ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड अशा अनेक गोष्टी कराव्या लागतात. त्याकरता राज्य सरकार नेहमीच पुढाकार घेतं. तशा पद्धतीनं राज्य सरकारने पुढाकार घेतला. वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मागे मीटिंग झालेली होती. माझं अधिवेशन चालू होतं त्यावेळेस मला मुख्यमंत्र्यांची माझी चर्चा झाली. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की मी 23 तारखेला जाणार आहे, त्यावेळेस तिथं स्पॉटवर जाऊनच आढावा त्या ठिकाणी घेतो. कारण पार्किंगची फार मोठी समस्या असते आणि काही लोक माझ्या नगर रोडनी इकडे येतात, काही लोक पुण्यावरून इकडे येतात आणि त्या VVIP पण असतात, महिला वर्ग असतो, त्यांच्याकरता आरोग्याच्या करता सुविधा देणं, हिरकणी कक्ष उपलब्ध करणं, ज्येष्ठांच्या करता देखील जर उन्हाची तीव्रता असली तर ज्येष्ठांना कुठला त्रास होऊ नये म्हणून त्याकरता खबरदारी घेणं. मागच्या वेळेस तर गेल्या वर्षी OPD जवळपास 12,000 पेक्षा जास्त लोकांनी त्या ठिकाणी केली. त्याच्यावर 70-75 डॉक्टर्स तिथं द्यावे लागतात, नर्सेस, औषधं, ह्या सगळ्या गोष्टी शासनाला कराव्या लागतात आणि शासनाचा सगळ्या आमचा जो काही विभाग आहेत त्या अनेक विभागांच्यावर जबाबदारी टाकलेली असते. त्या पद्धतीनं ते जबाबदारी सगळे पार पाडत असतात. त्याच्याकरता निधी देखील लागतो. आजच मुख्यमंत्र्यांची त्याच्यावर सही झालेली आहे. उद्या मी मंत्रालयात आहे, तो निधी ताबडतोब रिलीज केला जाईल जेणेकरून कुठल्याही प्रकारे निधीच्यामुळं कुठली अडचण आली असं होता कामा नये. स्वच्छता करावी लागते, खूप काही पोलिसांना बराच ताण त्याच्यावर पडतो, बंदोबस्त करावा लागतो, अशा सगळ्या गोष्टी. त्याच्या संदर्भातली आढावा बैठक सध्या आमच्या संतोषजींच्यावर, जिल्हा परिषदेचे COंच्यावर कलेक्टरचा चार्ज आहे. कारण कलेक्टरच्या घरामध्ये लग्न आहे, आज काहीतरी रिसेप्शन आहे आणि त्याच्यामुळं आम्ही ती मीटिंग घेतली. विभागीय आयुक्त पण येणार होते पण आज संध्याकाळी आपले हे येणार आहेत मुख्यमंत्री आणि दुपारी कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान. त्याच्यामुळं विभागीय आयुक्त तिकडे गेले, CP तिकडे पाठवले, SP, CO, कलेक्टर, चीफ इंजिनियर, महावितरण, PMPML अशा सगळ्या सहकाऱ्यांची मीटिंग व्यवस्थितपणे, शिवाय आमचे पेरण्याचे सरपंच, शिवाय आमचे कोरेगाव विभागाचे सरपंच, अशा सगळ्यांनी त्यांच्याही काही प्रश्न असू शकतात, अशा वेगवेगळ्या काही संघटना असतात, त्यांचं काही म्हणणं असतं, ते सगळं ऐकून घेऊन आम्ही मार्ग काढलेला आहे. दादा, खरं तर या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च केला जातो, मात्र पोलिसांची असेल तर राहण्याची व्यवस्था केली जाते, त्यांच्याकडे बिलं घेतली जातात, मात्र त्यांना बिलं पोच होतीची बिलं घेतली जातात, GSTची बिलं घेतली जातात, काय त्यांना पैसे दिले जात नाही. एक मिनिट, त्यामध्ये त्या हॉटेलवाल्यांनी आमच्याकडे तक्रार केली तर आम्ही त्यांना त्याचा करू. कारण हे सरकार सगळ्या गोष्टी करत असताना कुठेही असं मोफत काही आम्ही करत नाही. करायचं झालं तर आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळा किंवा ह्या गोष्टी असतात ज्या राज्य सरकारचा अधिकार असतो, तिथं मात्र आम्ही आमच्या परीनं झोपण्याची व्यवस्था, निवाऱ्याची व्यवस्था करत असतो. आज राहुल गांधींनी एक वक्तव्य केलं की सोमनाथ सूर्यवंशीच्या खुनाला मुख्यमंत्री जबाबदार आहेत. तुम्हाला पटतं का हे वक्तव्य? तुम्हाला पटतं? ते त्यांनी काय बोलावं त्यांचा अधिकार आहे. याबद्दल अतिशय व्यवस्थितपणे सभागृहामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी उत्तरं दिलेली आहेत. परभणीच्या बद्दल पण दिलेली आहेत, घटनेबद्दल, आणि आपल्या बीडच्या घटनेबद्दल पण दिलेली आहे. आणि त्या सर्व ठिकाणी मी स्वतः राज्याचा प्रतिनिधी या नात्याने भेट देऊन त्यांच्या नातेवाईकांना, त्यांच्या कुटुंबियांना सगळ्यांना भेटलेलो आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातली कुणी व्यक्ती भेटू शकते. भुजबळ साहेब एक वरिष्ठ नेते आहेत,
लोकप्रतिनिधी आहेत, त्याच्यावर त्यांनी भेटणं काही गैर नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.